तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 100% घेतल्या जात आहे. आमची तुमच्याकडून ही अपेक्षा आहे की म्हणून दादासारखे नेतृत्व सामान्य कुटुंबातून आलेलं मी त्यांना भेटणार आहे. त्यांची मागणी रास्त आहे. त्याला कुणी डेअरिंग करीत नाही. मी त्यांना तुम्ही भेटणार त्याप्रमाणे आहे. डेअरिंग आता करून मराठा मुलांच्या मध्यंतरी मुंबईला येऊन गेले मोर्चाला. मध्यंतरी मुंबईत येऊन गेले मोर्चाला. हो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं दिलं झालं म्हणून. हो. काय झालं? आता देश काला त्याच्या पुढे नाही काहीच केलं थांबा नाही. थांबा थांबा. नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना ते केलं. मी तुम्हाला आम्ही नाही मान्य केलं अहो, ते. त्याच्या अगोदरच मी जेव्हा येत होते ना जरांगे पाटील मुंबईला, त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही. हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील. साहेब, मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकसभेला दाखवून दिले. म्हणूनच या दाखवून दिले आम्ही. या मग सगळ्या आता लोक- विधानसभेला या सगळ्या आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही मराठा समाजाच्या बरोबर राहो. अरे मी सगळ्यांबरोबरच आहे. नाही ना, मग आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाहीत आमच्या बरोबर. असं तुम्हाला वाटतंय रे. हे बघा, तुम्हाला वाटण्याची विषय नाहीये. मला काय वाटणे महत्वाचं आहे. माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे. कळलं का? मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत. साहेब, तुमच्या आमच्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. विचार मोठी सभा. आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही. आम्हाला जातपात कळत नाही. आम्ही जातपात मानत नाही. बरोबर आहे. जो असेल तो माझा. माझा महाराष्ट्रामधला प्रत्येक जण माझा आहे. बरोबर की नाही? हो. मला एक मिनिट, मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगे पाटलांशी बोलीन. मी काय बोलायचं ते कळलं का? साहेब तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला मला आरक्षण जरा बोलू द्याल त्यांच्याशी. बरोबर आहे. काल तुम्ही एक शिंदेना आहे. घेतल्यानंतर जिरंगी पाटलाची भूमिका आणि त्यांची भूमिका जालन्याला. माझा आता दौरा आहेच तिथे. जालन्याला पण आता तेच जाईल. उद्यापासून उद्याच्याला तुळजापूरलाच आहेत ते. उद्या सोलापूर पश्चिम महाराष्ट्र दौरा चालू उद्या होता. मुक्कामी आहे तुळजापूरला उद्या संध्याकाळी. उद्या संध्याकाळी येत आहे तुळजापूरमध्ये ते. मला जरा फोन दे त्यांचा. मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो काय बोलायचं. सांग. काय होलं साहेब, साहेब, आम्हाला तुमची कुठलीच अडचण नाही. तुम्ही आजपर्यंत आंदोलन सक्सेस केली आहे त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. पण जे तुम्ही म्हणता की ही दिशा भटकवण्या सरकारचं कामच आहे ती, कुठलंही सरकार येऊ द्या, पण तुम्ही आमच्या मराठा समाजाबरोबर राहावं आणि ठामपणाने राहावं. आमची एवढीच मुंबई आहे. आमची 50% आतून मागणी आहे. मी परत तुम्हाला तेच सांगतो. जर हे होण्यासारखं असतं ना तर मी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे. याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल. याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा, हे सगळं शरद पवार साहेबांना माहिती आहे. हो, माहिती आहे सगळं. माहिती आहे ना? त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना? हे सगळं त्यांना माहिती आहे ना? मग हे का नाही केंद्रात बोलत? आता पण 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली. बरोबर. सांगताना बाहेर काय सांगितलं? आरक्षणाबद्दल चर्चा झाली. काय झाली? काहीच चर्चा नाही. हेच तर आम्हाला म्हणायचं आहे. म्हणजे प्रश्न असा आहे ना, प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंडाला पानं पुसणार आणि घोषणामध्ये बाहेर. आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय डोके भडकवतंय किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीयाला फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला. हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी 28 ऑगस्टला 29 ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय. जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात येऊ नये. हे पण हा तर या सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना, हे बघा जे लोकसभेला झालं ना तेच ह्यांना वाटते विधानसभेला होणार नाही असं त्यांना वाटतं. वाटते ना त्यांना. त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील. हे बघा, ते भुजबळ बोलतात, तुम्हाला शिव्या देतात, बाकी ते ओबीसीला शिव्या देतात. याच्यातनं फक्त माती भडकवली जातील. हाताला काही लागणार नाहीये. हाताला आता काय लागणार ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचं ठरलं. याच्यामध्ये मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत. कळलं का? काय याच्यात मार्ग निघतो तो काढू आपण. आजपर्यंत काय झालं नसेल साहेब, आमचं एवढंच. बघा, मला जर समजा तुम्ही विचाराल ना ते बाकीचे सगळे राजकारण करत आले. मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार. बरोबर की नाही? सांगितलेलं तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे. मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार. मला जातपात कळत नाही. मला त्याच्याशी देणं घेणं नाही. समजलं? माझ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचा आहे. तुम्हाला असं वाटतंय का मराठा आरक्षणाचा लढा थांबवावा? तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत. माझं बोलणं झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन. शेवटचा एक प्रश्न आहे. तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही आपण मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नका टाकू. नाही नाही, मला त्यांच्याशी बोलू देत. बोलल्यानंतर बोलू देत. ठीक आहे. समजलं?
लक्ष आज जे सोलापूरमध्ये माननीय साहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरंगे पाटलाची 29 ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात यायचा निर्णय घेतलाय त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आता मान्य जरंगे पाटलाबरोबर चर्चा करतो त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं तुळजापूरमध्ये मुक्काम येतं त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवा दिवशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं आपल्या 2 विषयावर त्यांनी हे 2 गोष्टी बोलल्या आम्ही त्यांची परवा दिवशी भूमिका बघतोय परवा दिवशी जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा 50% आतनं जे आरक्षण असेल दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जाब विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे आत्ताच आंदोलन स्थगित केलं का म्हणजे आता जे सुरू होतं आता आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहे जर परवा दिवशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्ख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील आपल्या शेजारी जे उभे आहेत कार्यकर्ते त्यांच्याबद्दल काही मनसेच्या अनधिकृत पेजकडनं काही सोशल मीडिया फॅन्स ग्रुप पेजकडनं हे वेगवेगळे पोस्ट केले जातात की ते राजकीय पक्षाचे वेगळे कार्यकर्ते आहेत आणि ते राजकीय प्रेरणेचं आंदोलन करतात पक्षाचे पदाधिकारी आहात का राजकीय प्रेरणेचं आंदोलन केलं मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही सर्वांना माहिती आहे मी 12-13 वर्ष झालं समाजाचं काम करतो असे फोटो कोणाला कोणी भेटले तो व्हायरल करत असतात पण माझी भूमिका स्पष्ट आहे मी मराठा समाजाचा आहे मराठा समाजासाठी मरण कुणी आता हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोजदादाचे पण खूप आरोप मनोजदादाबरोबर आजपर्यंत झालेले आहेत तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत हे त्यांचं काम आहे आरोप करणं पण त्याला उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार तुम्ही शरद पवार गटाचे कार्यकर्ते कुणाचाच नाही कुणाचाच नाही काम केलेलं आहे शरद पवार गटामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये काही त्याला जवळपास 2013 मध्ये केलं होतं 2013 मध्ये केलं होतं त्याच्यानंतर माझा त्यांचा कुठलाचाही कसला संपर्क नाही पण हे असं हे चालतच असतं लक्षात ठेवा तुम्हाला हे असे सातत्यानं आरोप मनोजदादाला असं तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप आज जे अमोलनं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे त्याच्यामुळं हे आंदोलनाचा आम्ही स्थगित करू